खालील दिलेल्या देशांपैकी कोणत्या देशाचा तट सध्या चर्चेत असलेल्या हार्मुजची सामुद्रधुनीला लागत नाही? बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये हार्मुजच्या सामुद्रधुनीवर प्रश्न येत आहे. तर हार्मुजची सामुद्रधुनीशी रिलेटेड जे पण प्रश्न बनतात ते सर्व करून ठेवायचे आहे. तर बघा, हार्मुजची सामुद्रधुनी ओमानला लागते, संयुक्त अरब इमिरातला लागते आणि इराणला सुद्धा लागते. तर कशाला लागत नाही? यमन. हार्मुजची सामुद्रधुनी यमनला लागत नाही. बघा, हार्मुजची सामुद्रधुनी ओमानचे आखात आणि इराणचे आखात यांना जोडण्याचे काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या पैकी कोणता सायबर क्राईमचा प्रकार नाही? तर बघा, फिशिंग आहे, शूटिंग आहे आणि डिजिटल अरेस्ट हे सायबर क्राईमचे प्रकार आहेत. पण पॉन्जी स्कीम हा सायबर क्राईमचा प्रकार नाही. तर पॉन्जी स्कीम कशाशी संबंधित आहे? तर पॉन्जी स्कीम आहे आर्थिक घोटाळ्या. पॉन्जी स्कीम आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. हा आतापर्यंतचा आलेला सर्वात कठीण पेपर आहे. समोर समोर बघा कसे प्रश्न आलेले आहेत परीक्षेला. खालीलपैकी दिलेल्या जोड्यांपैकी कोणती बरोबर नाही? तर बघा, मधुबनी आसाम पटचित्र ओडिसाचा आहे, बरोबर आहे. मधुबनी आसामची नाही आहे. मधुबनी कुठची आहे? बिहारची. मधुबनी कुठची आहे? बिहारची. लक्षात ठेवा, मधुबनी बिहारची आहे. वारंवार परीक्षेत विचारला जातो. कलमकारी आंध्र प्रदेशचा आहे, बरोबर आहे. कालीघाट पश्चिम बंगालचा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मधुबनी कुठचं आहे? बिहारचं. तर कोणती चुकीची जोडी आहे? मधुबनी आसाम. लक्षात ठेवा, पटचित्र ओडिसा, कलामकारी आंध्र प्रदेश, कालीघाट पश्चिम बंगाल. एकदम पाठ करून टाकायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे? बघा, प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे? खालीलपैकी जिल्ह्याचं विचारलाय. असं नाही विचारलं तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा, असा प्रश्न असता तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आला असता अहिल्यानगर. त्याचे जुने नाव अहमदनगर. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार. आणि खालीलपैकी पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील राज्यांपैकी कोणते राज्य चीन LAC सीमेला लागून नाही? तर बघा, भारत चीन सीमा LAC द्वारे दाखवली जाते. आणि लागून काय नाही आहे? अरुणाचल प्रदेश लागून आहे का? हो, भारत चीन सीमेला. मणिपूर आहे का? नाही. मणिपूर कशाला लागून आहे? मणिपूर म्यानमारच्या देशाला लागून आहे. मणिपूर म्यानमारला लागून आहे. उत्तराखंड लागून आहे का भारत चीन सीमेला? हो. हिमाचल प्रदेश सुद्धा भारत चीन सीमेला लागून आहे. तर कोणता नाही आहे? मणिपूर. मणिपूर हा भारत चीन सीमेला लागून नाही आहे. तर मणिपूर म्यानमार या देशाला लागून आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालील नद्या आणि त्यांचे उगम स्थान सांगितले आहे, त्यातील चुकीची जोडी बघायची आहे. गोदावरी त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र, हे बरोबर आहे. गोदावरीचा उगम कुठे होतो? नाशिक मधील त्र्यंबकेश्वरला. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, साताऱ्यातील महाबळेश्वर, हे सुद्धा बरोबर आहे. कावेरी कर्नाटक मध्ये होतो, पण हुबळीमध्ये होत नाही. कावेरी कर्नाटक मध्ये कुर्ग तिथे होतो. तर हा चुकीचा आहे. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी होतो, हा सुद्धा बरोबर आहे. चुकीची जोडी कोणती आहे? कावेरी हुबळी. कावेरी कर्नाटकातील नदी आहे, पण हुबळीमध्ये तिचा उगम नाही आहे. खालील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांचे राज्य कोणती? चुकीची जोडी बघायची आहे. काझीरंगा आसाम आहे, एक सिंग गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, हा बरोबर आहे. सुंदरबन पश्चिम बंगालला आहे, बरोबर आहे. जिम कॉर्बेट उत्तराखंडला आहे. गिर महाराष्ट्राचा आहे का? नाही. तर गिर गुजरातचा आहे. गिर राष्ट्रीय उद्यान कुठचं आहे? गुजरात. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील भारतीय राज्ये त्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार जास्तीपासून कमीकडे लावा. उतरता क्रम लावायचा आहे. इकडं उतरता क्रम, प्लस कडून निगेटिव्ह कडे. प्लस म्हणजे जास्त समजा, निगेटिव्ह कमी, असं जायचं आहे आपल्याला. सर्वात आधी गुजरातला लागून आहे, बरोबर आहे. मग नंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू. नाही, तामिळनाडूची जास्त आहे. आंध्र प्रदेश येईल का सर्वात आधी? नाही.
गुजरात, तामिळनाडू. गुजरात सर्वात जास्त आहे. गुजरात नंतर तामिळनाडू, नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर केरळ. बरोबर, उतरत्या क्रमानुसार जास्तीकडून कमीकडे. ऑप्शन 3. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झालाय? तर बघा, गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी वनात झालाय. आणि तेव्हा आता लुंबिनी वन कुठे आहे? तर नेपाळमध्ये आहे. तेव्हा नेपाळ भारतात होता. जेव्हा अखंड भारत होता तेव्हा नेपाळ हा भारतामध्ये होता. तर गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? कपिलवस्तू नगरी जवळील लुंबिनी वनात. खाली दिलेल्या राज्यापैकी कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा आहेत? खाली दिलेल्या राज्यापैकी म्हणते. बघा मित्रांनो, सर्वात जास्त लोकसभेच्या जागा युपीला आहे. किती आहेत? युपीला सर्वात जास्त 80. पण काय विचारलंय? खालीलपैकी. तर खालीलपैकी काय येणार? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सीट किती आहे? 48. युपी नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्राच्या किती आहे? 48 युपी नंतर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात नाही? द्विगृही विधिमंडळ काय? जेथे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहे. जेथे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहे त्या राज्यांना द्विगृही विधिमंडळ म्हणतात. तर बघा, विधानसभा भारतातील प्रत्येक राज्यात आहे, पण विधान परिषद फक्त 6 राज्यामध्ये आहे. विधान परिषद फक्त 6 राज्यामध्ये आहे. आणि ते 6 राज्य कोणते आहे त्याची ट्रिक सांगितली आहे मी. काय सांगितली होती? 2 MBA कर. टी म्हणजे तेलंगणा, यू म्हणजे युपी, एम म्हणजे महाराष्ट्र, बी म्हणजे बिहार, ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर म्हणजे कर्नाटक. तर काय? महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे विधान परिषद, आंध्र प्रदेशला सुद्धा विधान परिषद आहे. तर कशाला नाही आहे? तामिळनाडूला. तर काय येणार आन्सर? तामिळनाडूमध्ये द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात नाही. काय ट्रिक होती आपली विधान परिषद वाल्या राज्यांची? 2 MBA कर. टी म्हणजे तेलंगणा, यू म्हणजे युपी, एम म्हणजे महाराष्ट्र, बी म्हणजे बिहार, ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर म्हणजे कर्नाटक. असे एकूण किती राज्य आहे? 6 जेथे विधान परिषद अस्तित्वात आहे, येथे द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतामध्ये रजिस्टर जनरल ऑफ इंडिया हे कोणत्या जबाबदारी पार पाडतात? तर बघा मित्रांनो, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया हे जनगणनेचे काम पूर्ण करतात. रजिस्टर जनरल ऑफ इंडिया जनगणनेचे काम पूर्ण करतात. आणि भारताचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया सध्या कोण आहे? मृत्युंजय कुमार. कोण आहे? मृत्युंजय कुमार हे सध्या भारताचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आहेत. मृत्युंजय कुमार. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या भारतीय शहरांना उत्तर ते दक्षिण दिशेने लावून उपयुक्त पर्याय निवडा. उत्तर, दक्षिण. बघा, पुणे महाराष्ट्रात येते, हैदराबाद कुठे येते? तेलंगणा. महाराष्ट्राच्या खाली तेलंगणा आहे, तर हैदराबाद खाली येणार. पणजी एकदम महाराष्ट्राच्या, असा महाराष्ट्र आहे ना, पणजी एकदम इथे येते. हैदराबाद इकडे तेलंगणा येते, तेवढ्यात आहे. फर्स्ट नंबरला पुणे, हैदराबाद. थर्ड नंबरला पणजी. बँगलोर कुठे येते? कर्नाटकमध्ये. कर्नाटक महाराष्ट्राच्या खाली आहे. तर काय येणार ऑप्शन? 1, 2, 3, 4 हा याचा उतरता क्रम झाला. बरोबर आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नैसर्गिक आपत्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या. बघा, पहिला आहे सुनामी हे भूकंप, ज्वालामुखी उद्रेक किंवा भूस्खलनामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा आहेत. बरोबर आहे. सुनामी कुठे आहे? कुठे होते सुनामी? समुद्रामध्ये. समुद्रातील भूकंप किंवा ज्वालामुखी उद्रेक किंवा भूस्खलनामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा आहेत. बरोबर आहे. सुनामीची बरोबर डेफिनेशन सांगितली आहे. चक्रीवादळे म्हणजे सायक्लॉन उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात का? हो, हे सुद्धा बरोबर आहे. चक्रीवादळे म्हणजे सायक्लॉन उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. बरोबर आहे. एल निनो म्हणजे पूर्व प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभाग तापमान सरासरीपेक्षा थंड होणे. बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. तर थंड होणे नाही आहे, तर काय होते? गरम होणे. गरम होणे, तापमान वाढणे. इल निनो म्हणजे पूर्व प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभाग तापमान सरासरीपेक्षा गरम होणे आहे.
थंड होणे हे चुकीचं आहे. काय होते? गरम होते. तर कोणता ऑप्शन येणार? फक्त 1 आणि 2 बरोबर आहे. फक्त 1 आणि 2 विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबत खालील विधाने विचारात घ्या. बघा, इस्रोची स्थापना 1961 मध्ये विक्रम साराभाई यांनी केली. चुकीचं आहे. विक्रम साराभाईंनी इस्रोची स्थापना केली, पण कधी केली? 15 ऑगस्ट 1969. 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली. 1961 ला झाली का? नाही, 1969 ला झाली. ठीक आहे, हा विधान चुकीचा आहे. भारताने मंगळयान मोहिमेत पहिल्यांदाच प्रयत्नात यश मिळवले, हे बरोबर आहे. भारताने मंगळयान मोहिमेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले, हे बरोबर आहे. गगनयान, काय? गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, हे सुद्धा बरोबर आहे. काय विचारलंय? वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर बघा, 2 आणि 3 हे विधाने बरोबर आहे. तर कोणते येणार ऑप्शन? ऑप्शन थर्ड, फक्त 2 आणि 3. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही ते 14 बँक चुकीने टाईप झाल्या. भारतातील बँकिंग क्षेत्राबाबत विचार करा. हे 14 बँक प्रिंटिंग मिस्टेक आहे, 14 बँक नाही आहे. फक्त काय लिहिलंय? भारतातील बँकिंग क्षेत्राबाबत विचार करा. भारतातील सर्व बँकेचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झाले का? नाही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. फक्त भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 1969 ला झाले. सर्व बँकेचे राष्ट्रीयकरण 1980 ला झाले. कधी झाले सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण? 1980 ला. फक्त 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 1969 ला झाले. आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे व ती मुंबईत आहे, हे बरोबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे व तिची हेडक्वार्टर मुंबईत आहे, हे बरोबर आहे. प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत बँकांना एकूण कर्जाच्या 40% कृषी व लघु उद्योग इत्यादी सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांना द्यावे लागते, हे बरोबर आहे. प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत बँकांना एकूण कर्जाच्या 40% कृषी व लघु उद्योग इत्यादी सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांना द्यावे लागते, हे सुद्धा बरोबर आहे. तर काय येणार? ऑप्शन 2 आणि 3 बरोबर आहे. ऑप्शन 2 आणि 3 बरोबर आहे. कोणती विधाने बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं. काय विचारलंय? चुकीचं विधान विचारलंय की बरोबर विधान विचारलंय? बघा, भारत चीन संबंधामधील गलवान खोरे संघर्षाबद्दल विधान दिले आहे. गलवान खोरे. गलवान खोऱ्यातील संघर्ष 2 जून 2020 मध्ये झाला, ज्यात भारतीय जवान शहीद झाले, बरोबर आहे. गलवान खोऱ्यातील संघर्ष जून 2020 मध्ये झाला आणि त्यात भारतीय जवान शहीद झाले. नेक्स्ट आहे, या संघर्षानंतर भारताने 300हून अधिक चिनी ऍप्सवर बंदी घातली, हे सुद्धा बरोबर आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने 300हून अधिक चिनी ऍप्सवर बंदी घातली, हे बरोबर आहे. गलवान संघर्षानंतर भारताने CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला पाठिंबा दिला नाही, हे चुकीचं आहे. ऑप्शन 3 चुकीचं आहे. गलवान संघर्षानंतर भारताने CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला पाठिंबा दिला, हे चुकीचं आहे. तर कोणते विधान बरोबर आहे? फक्त 1 आणि 2. फक्त 1 आणि 2 हे विधाने बरोबर आहेत. एक क्वेश्चन आहे, खालील जोड्या विचारात घ्या, त्यापैकी बरोबर जोड्या निवडा. काय विचारलंय? बरोबर. दांडी मार्च 1930 चा आहे, बरोबर आहे. भारत छोडो आंदोलन 1942 हे सुद्धा बरोबर आहे. जालियनवाला बाग 1917 आहे का मित्रांनो? नाही, हे चुकीचं आहे. जालियनवाला बाग कधीचा आहे? 13 एप्रिल 1919. लक्षात कसं ठेवायचं? जालियनवाला बाग बघा 14 एप्रिल भीम जयंती असते, सर्वांना माहित आहे. त्याच्या एक दिवसाआधी 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि वर्ष कधी आहे? 1919. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि कुठे झाला? पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी. तर कोणते विधाने बरोबर आहे? फक्त 1 आणि 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात आहे, ठीक आहे. अंदमान निकोबार बेट बंगालच्या उपसागरात आहे, बरोबर आहे. आणि लक्षद्वीप अरबी समुद्रात आहे का? हो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विधान 1 बरोबर आहे.
भारताच्या सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट ग्रेट निकोबार बेटावर आहे. भारतातील सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट आहे, हे बरोबर आहे. इंदिरा पॉइंट कुठे आहे? ग्रेट निकोबार बेटावर. म्हणून विधान 2 बरोबर आहे. 10वा अंशवाहिनी म्हणजे 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांना वेगळे करते, हे सुद्धा बरोबर आहे. 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांना वेगळे करते. तर काय ना, तिन्ही विधाने बरोबर आहे. 1, 2 आणि 3 म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठा साम्राज्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. पहिली पानिपतची लढाईत मराठी सहभाग होते का? नाही, चुकीचं आहे. पहिले पानिपतचे युद्ध कधी झाले? 1526 ला. पहिले पानिपतचे युद्ध कधी झाले? 1526. त्यामध्ये बाबरने इब्राहिम लोदीला हरवले. ठीक आहे, मराठ्याचा काही संबंध नाही, चुकीचे आहे. दुसरे पानिपतचे युद्ध कधी झाले? 1556. अकबरने हेमूस हरवले. 1526 पहिले, 1556 दुसरे. आणि तिसरे कधी झाले? 1761 ला. तिसरं कधी झालं? 1761, ज्यामध्ये तिसऱ्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांना अहमद शाह अब्दालीकडून पराभव स्वीकारावा लागला. हे विधान बरोबर आहे. तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये काय झालं मित्रांनो? मराठ्यांचा पराभव झाला. कोणाकडून? अहमद शाह अब्दालीकडून. हे बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला. हे बरोबर आहे. हे गाणं आहे, शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हे बरोबर आहे. तर काय ना, विधान 1 आणि विधान 3 बरोबर आहे. तर कुठे आहे ते? सॉरी, पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. तर काय ना, फक्त 2 आणि 3 विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या अणुधोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. भारताने पहिली अणुचाचणी स्माइलिंग बुद्धा नावाने 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे केली. बरोबर आहे. भारताची पहिली अणुचाचणी, त्याचं नाव काय होतं? स्माइलिंग बुद्धा. आणि कधी झाली? 1974 मध्ये. आणि कुठे झाले? राजस्थानच्या पोखरण मध्ये. हे बरोबर आहे. मग काय म्हणते? पोखरण 2 चाचण्या ऑपरेशन शक्ती नावाने मे 1998 मध्ये झाल्या. तर बघा, हे विधान सुद्धा बरोबर आहे. अणुचाचणी 2 जिचं नाव काय होतं? ऑपरेशन शक्ती, कधी झाली? 1998 मध्ये. लक्षात ठेवा, हे विधान बरोबर आहे. भारताने न्यूक्लिअर नॉन प्रोलिफेरेशन ट्रीटी एनपीटी, एनपीटीचा फुल फॉर्म काय? न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी वर स्वाक्षरी केली. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मग काय ना, फक्त विधान 1 आणि विधान 2 बरोबर आहेत. फक्त विधान 1 आणि विधान 2 बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संसदेत 0 तास बद्दल विधाने विचारात घ्या. काय विचारलंय? बरोबर विधान विचारले आहे. बघा, 0 तास प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर लगेचच येतो. बरोबर आहे. आणि तो दुपारी 12 वाजता सुरू होतो. बघा काय म्हणते? 0 तास प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर लगेचच येतो. हे बरोबर आहे. आणि 0 तास दुपारी 12 वाजता सुरू होतो. तर विधान 1 बरोबर आहे. 0 तासात सदस्य पूर्व सूचनेशिवाय तातडीचे सार्वजनिक महत्वाचे मुद्दे मांडू शकतात. बरोबर आहे. 0 तासामध्ये काय करू? 0 तासात सदस्य पूर्व सूचनेशिवाय तातडीचे सार्वजनिक महत्वाचे मुद्दे मांडू शकतात. बरोबर. 0 तास ही संकल्पना भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेली आहे. हे चूक आहे. हे चूक आहे. विधान 3 चुकीचं आहे. 0 तास ही संकल्पना भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेली नाही आहे. तर म्हणून काय येणार? ऑप्शन 3 चुकीचं आहे. तर विधान 1 आणि विधान 2 बरोबर आहे. इथे काय पाहिजे? विधान 1 व विधान 2 बरोबर आहे. फक्त विधान 1 आणि विधान 2 बरोबर होते. बघा, भारत चीन सीमेबद्दल खालील विधानांचा विचार करावा. काय विचारलंय याच्यात? कोणते बरोबर आहे? तर बघा, भारत चीन सीमारेषेला एलएसी म्हणतात. एलएसी म्हणजे काय? लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. भारत चीन सीमारेषेला मॅकमोहन आणि काय म्हणतात? एलएसी, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतात. बरोबर आहे. आणि तिची अंदाजी लांबी 2540 आहे का? नाही, तिची अंदाजी लांबी आहे 3800
44 किलोमीटर, 3844. तर विधान हे चुकीचं आहे. एलएसी 3 भागात विभागली आहे. तर बघा बरोबर आहे. काय कोणते 3 भाग आहे? पूर्वेकडे अरुणाचल आणि सिक्कीम बरोबर आहे, पश्चिमेकडे लडाख बरोबर आहे आणि मध्यमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल बरोबर आहे. तर ऑप्शन 2 नाही, विधान 2 बरोबर आहे येणार. एलएसीचा फुल फॉर्म लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आणि ती 3 भागात विभागली आहे, पूर्व, पश्चिम आणि मध्य. भारत पाकिस्तान सीमेला एलओसी म्हणतात. एलओसी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. बघा एलओसी कारगिल युद्ध झालं होतं, कारगिल एलओसी बरोबर आहे. भारत पाकिस्तान सीमेला एलओसी म्हणतात. तर काय येणार? विधान 2 आणि 3 बरोबर आहे. फक्त विधान 2 आणि 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधानांचा विचार करावा. बघा 44व्या घटना दुरुस्तीने कधी झाली ती? 1978 ला. संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करून तो फक्त कायदेशीर हक्क ठेवला, हे बरोबर आहे. 44व्या घटना दुरुस्तीद्वारे काय झालं? संपत्तीचा जो मूलभूत हक्क होता तो रद्द करून तो कायदेशीर हक्क करण्यात आला. ठीक आहे. आणि 44वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1978 ला. तर विधान हे बरोबर आहे. एक आहे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 अनुच्छेद 51 अंतर्गत मूलभूत कर्तव्य संविधानात जोडली, हे बरोबर आहे. बघा 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1976 ला. त्याच्या 2 वर्षांना 44वी घटना दुरुस्ती झाली, 1976-78. लक्षात ठेवा. आणि 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये काय झालं? अनुच्छेद 51 अंतर्गत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली, बरोबर आहे. 73वी घटना दुरुस्तीने 1992 पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलाय, हे सुद्धा बरोबर आहे. 73वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1992 ला. आणि त्यामध्ये काय झालं? पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. तर काय येणार? विधान 1, विधान 2 आणि विधान 3 बरोबर आहे, म्हणजे सर्व बरोबर आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाची अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.